तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की येशू देवाची पूजा करणाऱ्याची खरी संपत्ती काय आहे. तर मित्रांनो, चला आपण विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, शास्त्रभाग आहे मत्तय अध्याय 6 आणि वचन आहे 19 ते 21 पर्यंत. तर मी वाचन सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे आहे. आणि हेडलाईन आहे खरी खुरी संपत्ती. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडीत करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगितले आहे की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. कारण तेथे काय होते, कसर व जंग खाऊन नाश करीतात, नाश होते पैशांचा, आणि चोर घर फोडून चोरी करीतात असं सांगितले आहे. आणि पुढे सांगितलं की तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. कारण तेथे काय कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडीत करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. आणि पुढे सांगितलं आहे कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं की जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. जर आपलं धन स्वर्गात असलं तर आपलं मन सुद्धा काय लागेल, स्वर्गात लागेल. आणि जर आपलं धन या पृथ्वीवर असलं तर आपलं मन सुद्धा काय पृथ्वीवर लागेल. मित्रांनो, या पृथ्वीवर आपण जीवन जगत असता आपल्याला काय पैशांची धनाची काय गरज आहे, परंतु मित्रांनो आपण काय देवाला सुद्धा काय वेळ दिला पाहिजे, देवाला सुद्धा टाइम दिला पाहिजे. अशाने आपण काय करतो, स्वर्गात संपत्ती साठवू शकतो. तर मित्रांनो, आपण प्रथम गोष्ट काय आहे, देवाची स्तुती केल्याने. दुसरी गोष्ट आहे की देवाचा दिवस देवाला दिल्यानं आणि देवाची आज्ञा पडल्याने आपण काय करू शकतो, आपली जी संपत्ती आहे ती काय आपण स्वर्गात साठवू शकतो. तर मित्रांनो, आशा करतो विषय तुम्हाला समजले असेल, वचन समजले असेल. आणि वचन समजले असेल, वचनाद्वारे तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर नवीन असेल माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दडीमध्ये तर सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दडी आणि बाजूला जी घंटा आहे तिथे माझा.